राजकीय वर्तुळातील आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। हर्षवर्धन सपकाळांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे। यावरून आता पलटवार सुरू झालेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नितेश राणेंनी जोरदार पलटवार केलाय। कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दराच्या मुद्द्यावरून सपकाळ बोलले होते। यावेळी आक्रमक झालेल्या सपकाळांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे आणि वाद पेटलाय। त्यामुळे तर मी माझ्या विधानावर ठाम असल्याचं सांगत पुन्हा मोदींवर आक्षेपार्ह भाषेत त्यांनी टीका केली आहे। बांगलादेशाने काय केलं? भारत आपल्याला अडचणीत आणतो म्हणून त्यांनी इतर ठिकाणून कांदा घेतला। श्रीलंकेने तेच केलं, इराणने तेच केलं। जो आहे हा सर्व आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी आणि जगातल्या सर्व लोकांची घेतलेलं आहे। हा जोपर्यंत पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कोणी आयात करायला तयार नाही। यांनी आरोप केलाय ते असली दलिंदर आहेत। असली दलिंदर कोण आहेत? ज्यांनी आरोप केलाय हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे। का राजा भोज और का गंगू तेली असा प्रकार आहे आणि म्हणून याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। या देशातली 140 कोटी जनता या काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। मी कुठलाही चुकीचा शब्द हा वापरलेला नाही। जो दलिंदर जो आहे हा कॅरेक्टर दर्शवणारा, लक्षण दर्शवणारा शब्द आहे। दरिद्री हा संस्कृत शब्दाचा बोली भाषेमध्ये रुळल्यानंतर दलिंदर हा त्याचा वाक्योपयोग आहे। मोदी आल्यापासून शेतकऱ्यांचे भाव पडलेले आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे, महिलांवरील अत्याचार वाढलेले आहेत, भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि अशा परिस्थितीवर संदर्भामध्ये मी काल त्यांचा तो उल्लेख केला। संस्कृतमधला मूळ शब्द हा जर भारतीय जनता पक्षाला खटकला असेल तर नरेंद्र मोदी हे पनोती आहेत हा जरा समजेल अशा भाषेत मी शब्दप्रयोग पुन्हा एकदा या ठिकाणी करतो।